केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 3 सप्टेंबरला एक मोठी घोषणा केली. सीतारामन यांनी जीएसटीच्या दरांमध्ये बदल केला असल्याचं जाहीर केलं. देशात 2017 पासून जीएसटी लागू झाला होता. तेव्हापासून जीएसटीमध्ये टॅक्सचे एकूण 4 स्लॅब होते. पण आता 8 वर्षांनी ह्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. नव्या बदलानुसार जीएसटीमध्ये 2 स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. म्हणजेच इथून पुढे आता जीएसटीत फक्त 2 स्लॅब असतील. जीएसटी लागू झाल्यापासून करण्यात आलेले हे आतापर्यंत सर्वात मोठे बदल आहेत. जीएसटीचे नवीन दर हे 22 सप्टेंबर पासून लागू होतील. ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे नव्या टॅक्स स्लॅबचा. जीएसटीमध्ये इतके वर्ष 4 टॅक्स स्लॅब होते, 5%, 12%, 18% आणि 28%. पण नव्या बदलानुसार जीएसटीमधले 12% आणि 28% चे स्लॅब रद्द करण्यात आलेत. त्यामुळे आता इथून पुढे जीएसटीमध्ये 5% आणि 18% हे 2च प्रमुख स्लॅब असतील. ह्या स्लॅबमध्ये बहुतेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. ह्याशिवाय लक्झरी आणि हानिकारक वस्तूंसाठी वेगळा स्लॅब असेल. हा स्लॅब 40%चा आहे. जीएसटीतले हे सर्व बदल येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 30 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. जीएसटी परिषदेत हे सर्व निर्णय एका मताने घेण्यात आले आहेत. यासाठी मतदान घेण्याची वेळ आली नाही. त्यामुळे नियोजित 2 दिवसाची बैठक ही 1 दिवसात संपवण्यात आली असं सीतारामन यांनी सांगितलं. आता जीएसटी स्लॅबमध्ये जे बदल करण्यात आले त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर कसा होणार ते पाहू. 28%चा स्लॅब रद्द करून त्या स्लॅबमधल्या बहुतेक वस्तू 18%च्या स्लॅबमध्ये बसवल्यात. 12%चा स्लॅब रद्द करून त्यामधल्या बहुतेक वस्तू 5%च्या स्लॅबमध्ये बसवल्या आहेत. काही वस्तूवर तर जीएसटी तर 0% करण्यात आलेला आहे. 5% स्लॅबमधल्या वस्तू केसाचं तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट साबण, टूथब्रश, शेव्हिंग क्रीम, लोणी, तूप, चीज, दुग्धजन्य पदार्थ, नमकीन, भांडी, दुधाच्या बाटल्या, नॅपकिन्स, मुलासाठी डायपर्स, शिलाई मशीन व इत्यादी तुम्ही दिलेल्या लिस्टमध्ये वाचू शकता. याशिवाय हॉटेल रूम बुकिंगवरचा जीएसटी 12% वरून 5% करण्यात आला आहे. जर रूमचं भाडं दररोज 7,500 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर. जिम, सलून, योगा सेंटर यावरचा जीएसटी सुद्धा 18% वरून 5% वर करण्यात आला आहे. 18%च्या स्लॅबमधल्या वस्तू सर्वसामान्यांच्या वापरातील 1200 cc पेक्षा कमी पेट्रोल, LPG CNG कार, 1500 cc पेक्षा कमी डिझेल आणि डिझेल हायब्रिड कार. पुढे दिलेली लिस्ट तुम्ही वाचू शकता. 40% लक्झरी व हानिकारक वस्तू, पान मसाला, सिगरेट, गुटखा, तंबाखू, बिडी, कॅफेनयुक्त ड्रिंक्स, अल्कोहोल ही सगळी लिस्ट तुम्ही पुढे वाचू शकता. ही 40% मध्ये येते. आता 0% जीएसटी जीवनरक्षक औषधे, कॅन्सरची औषधे, दुर्मिळ आजारांची औषधे अशी अनेक ही तुम्ही लिस्ट वाचू शकता. सरकारनं विमा प्रीमियमबाबत मोठं पाऊल उचललं आहे. पर्सनल लाईफ असेल, हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम असेल त्यावरचा 18% जीएसटी थेट 0% केलेला आहे. याचा अर्थ 22 सप्टेंबरपासून पॉलिसी होल्डरला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही. हा बदल सर्व पर्सनल युलिप प्लॅन, फॅमिली फ्लोअर प्लॅन, सिनियर सिटीजन प्लॅन आणि टर्न प्लॅनवर लागू होईल. समजा एखाद्याचा प्रीमियम दरमहा 20,000 रुपये होता तर आतापर्यंत त्याला 18% दराने 3600 रुपये टॅक्स भरावा लागत होता, म्हणजे एकूण 23,600 रुपये. पण हा टॅक्स पूर्ण वाचेल आणि मूळ प्रीमियमच फक्त भरावा लागेल. निर्मला सीतारामन यांच्या मते रोजच्या वापरातील वस्तूंवरचा कर कमी केल्याने महसुलावर सुरुवातीला परिणाम होईल. SBI रिसर्चनुसार दरवर्षी 85,000 कोटीचं नुकसान होऊ शकतं. पण दीर्घकाळात खरेदी वाढेल आणि लक्झरी वस्तूंच्या टॅक्समधून नुकसान भरून निघेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला सांगितलं होतं की दरवर्षी दिवाळीला सर्वसामान्यांना मोठी एक भेट मिळेल. पण सरकारनं दिवाळीऐवजी नवरात्रापासूनच हा बदल लागू करून लोकांना गिफ्ट दिला आहे. तुम्हाला जीएसटीमधल्या बदलांबाबत काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी रोहित मोरे टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.